वळसे पाटलांनी गद्दारी केली आणि गद्दारांना शिक्षा द्यायची असते असं विधान शरद पवारांनी केलं आहे। एका सभेत बोलताना त्यांनी असं विधान केलं। शिवाजी महाराजांचं उदाहरण देत त्यांनी आपला मुद्दा मांडला आहे। ते सांगतात सांगतात निवडणूक आल्या पवारसाहेबांची माझ्याबद्दल काही बोललं नाही, काय बोलायचे यांच्यात त्यांनी बोलायला काय ठेवलं, काहीच ठेवले नाही। त्यांनी एकच गोष्ट ठेवली, त्यांनी गद्दारी केली। आणि जो गद्दारी करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते। 350 वर्षाच्या पूर्वी, 350 वर्षाच्या पूर्वी शिवछत्रपतींच्या नंतर संभाजी राजांची गणोजी शेठांनी गद्दारी केली, ती महाराष्ट्र विसरलेला नाही। गणोजीला आता सुट्टी नाही। ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही। आता एकच विचार आहे, उद्याच्या तुमच्या मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा एकच शब्द तुम्हाला आहे की या निवडणुकीमध्ये वळसे पाटलांना 100% पराभूत करा, तेच सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझी अपेक्षा होती जनतेच्यासाठी हा कार्यक्रम राबवायचा आणि त्यासाठी ज्यांना मी मदत केली, ज्यांना मी शक्ती दिली, ज्यांना मी अधिकार दिला, ज्यांचा मी सन्मान केला, त्यांच्याकडून मला काही नको, पण या लोकांच्यासाठी तरी आम्ही सांगतो तो कार्यक्रम राबवला पाहिजे, पण ते घडलेलं आहे। आज लोक त्यांचा नाराज आहे। त्यांनी आम्हा लोकांचा शब्द पाळला नाही, हा लोकांना आवडलेला आहे। आम्हा लोकांची साथ सोडली, भरच्याच्यावरून गेले, मंत्रिमंडळामध्ये बसले, हे लोकांना आवडलेलं आहे। आता हे लोक सांगत असतात, खोटं सांगतात लोकांना। काय सांगतात? आमच्या आणि पवारसाहेबांचे संबंध अतिशय गौर आहे। ही गोष्ट अजिबात केली म्हणजे जनतेला फसवलं। ते सांगतात माझी बायको माझी बायको वर्षातून एकदा भीमाशंकरच्या दर्शनाला येते।